नमस्कार, मी राधिका तुमचं स्वागत करते माझ्या राधिका रेसिपी मराठीमध्ये। मी आज बनवणार आहे गावठी पद्धतीने सुक्का मटन मसाला। व्हिडिओवरती तुम्ही नवीन असताल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। चला तर आपण बनवूया मटन मसाला। मटन मसाला बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मटन घेतलेला आहे। 500 ग्राम मटन आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये मी 2 पळ्या तेल टाकते। तेल गरम झालं की यामध्ये मी मोठे कांदे घेतलेला आहे, छोटे छोटे चिरून ते कांदे टाकून देते आणि हे कांदे ना चांगले गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। आता इथे आपला हलकासा लाल कांदा झालेला आहे, परतलेला आहे। यामध्येच मी आता जो आपण मटण धुवून स्वच्छ ठेवलेला आहे तो मटण टाकून देते। आता यावरूनच थोडंसं मीठ टाकून देते। मीठ टाकलं की यावरूनच मी थोडीशी हळद टाकते आणि आपल्याला हे एक चांगलं मिक्स करून घ्यायचं तेला मिठामध्ये मटण। आता हे मटण चांगलं मिक्स झालेलं आहे हळद मिठात तेलात। आता यावरून मी एक ताट ठेवते मटण शिजण्यासाठी। वरून ताटामध्ये 1 ग्लास पाणी टाकते जेणेकरून आपलं मटण जे खाली लागणार नाही कढाईमध्ये। आता हे 10 ते 15 मिनिटं मी असंच वाफेवरती वाफळून घेते। 10 ते 15 मिनिटं झालेले आहे। आता मी हे झाकण काढून बघते। तुम्ही बघू शकतात मी मटणामध्ये पाणी नाही टाकलं होतं तरी सुद्धा मटणाला पाणी सुटलेलं आहे। ते आपल्या मिठाने, आपण जेव्हा मीठ टाकतो ना तेव्हा मटणाला पाणी सुटतं आणि ह्या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची। या पाण्यामध्ये आपल्याला भाजी शिजवली ना खूप छान लागते, खूप छान चव येते मटणाला। तुम्हाला जर यामध्ये पाणी टाकायचंच असेल तर जे आपण ताटामध्ये पाणी गरम केलेलं आहे ना 1 ग्लास ते पाणी टाकायचं। आता यामध्ये मी जो आपण गरम पाणी ताटामध्ये आहे ना ते पाणी टाकते। ते पाणी टाकून द्यायचं, पूर्ण पाणी टाकायचं 1 ग्लास पाणी आणि एकदा ही भाजी हलवून घ्यायची। आता ही भाजी हलवली की यावरती मी झाकण ठेवते। आपल्याला हे मटण चांगलं शिजून घ्यायचं। मटण शिजतो तोपर्यंत मी इकडे मसाल्याची तयारी करते। मी इथे 2 कांदे भाजून घेतलेला आहे, अर्धी वाटी खोबरं घेतलं, थोडंसं लसूण घेतलेलं आहे, आलं तुकडे घेतलेला आहे अद्रकचे, थोडीशी कोथिंबीर घेतली। आता हे पूर्ण मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकते। हे बारीक वाटून घ्यायचं। मी इथे मसाला बारीक वाटून घेतलेला आहे। आता इथे 40 मिनिटं झालेला आहे, 30 ते 40 मिनिटं। आता मी हे झाकण काढून घेते। आता 30 ते 40 मिनिटांमध्ये आपलं मटण चांगलं शिजून निघलेलं आहे। तुम्ही बघू शकतात जे पाणी टाकलं होतं ना ते पाणी सुद्धा आपलं पूर्ण आटलेलं आहे आणि इथे आपलं मटण चांगलं शिजलेलं आहे। आता यामध्ये जे थोडंसं पाणी उरलेलं आहे ना ते पाणी तुम्ही सूप म्हणून पिऊ पण शकता, काढून ठेवू शकतात। जर घरामध्ये कोणी आजारी असन किंवा छोटं बाळ असन त्यासाठी हे सूप खूप छान आहे। आता हे मटण मी एका ताटात काढून घेते। आता तीच कढाई मी गॅसवरती ठेवली आणि कढाईमध्ये 2 पळ्या तेल टाकते। तेल गरम झालं की यामध्ये मी थोडासा खडा मसाला टाकते। तुमच्याकडे जो खडा मसाला असेल तुम्ही तो टाकू शकतात। खड्या मसाल्याने भाजीला खूप छान स्वाद येतो, चव येते, सुगंध येतो। थोडंसं जिरा टाकून देते। आता हे थोडंसं मसाला भाजून घ्यायचा। इथे थोडासा खडा मसाला भाजला की यामध्ये आपण जे वाटण करून मसाला ठेवलेला आहे ना तो मसाला टाकून देते।
आता हे मसाला आपल्याला चांगला एकदा परतून घ्यायचा। इथे मसाला परतावा म्हणून मी थोडंसं मसाल्याचं पाणी ऍड करते आणि हे मसाला एकदा हलवून चांगलं परतून घेते। आता इथे मसाला चांगला परतलेला आहे। यामध्ये मी थोडंसं दुसरा मसाला टाकते। इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकते, 1 चमचा धना पावडर टाकते आणि 2 चमचे सुहाना मटन मसाला टाकते। आता हे मसाला आपल्याला चांगला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा। तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला चांगला एकदा परतून घ्यायचा। मसाला परतावा म्हणून मी 1 पळी याच्यामध्ये पाणी टाकते, गरम पाणी टाकायचं आणि हे मसाला आपल्याला एकदा चांगला परतून घ्यायचा। भाजीला शक्यतो गरम पाणीच वापरायचं। आता इथे आपला मसाला चांगला परतलेला आहे, मसाल्याने तेल सुद्धा सोडलेला आहे, याचा अर्थ आपला मसाला चांगला परतला। आता यामध्येच जे मिठाचं मटण आपण शिजून ठेवलेलं आहे ते मटण टाकून देते आणि हे मसाल्यामध्ये एकदा चांगलं परतून घ्यायचं। 4 ते 5 मिनिटं आपल्याला असंच हे मसाल्यामध्ये चांगलं मटण परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं पूर्ण। इथे मसाला आपला चांगला मटणाला लागलेला आहे, सुक्या मटणाला। तुम्ही हे मटण असं पण ठेवू शकता किंवा याच्यात पाणी सुद्धा टाकू शकतात। मी इथे थोडंसं पाणी टाकते आणि एकदा हलवून घेते। आता इथे मी झाकण ठेवते भाजीवरती। 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवायचं आणि हे एकदा चांगलं शिजून घ्यायचं परत एकदा। 10 ते 15 मिनिटं झालेले आहे। मी आता हे झाकण काढते। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती भारी कलर आलेला आहे। अगदी गावठी पद्धतीने, झणझणीत पद्धतीने मी इथे मटण मसाला बनवलेला आहे आणि एकदम भाजीचं खूप छान वास दरवळत आहे, मटणाचा वास खूप छान येतोय। तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी सुद्धा शिजून तयार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलवरती मी व्हेज नॉन व्हेज दोन्ही पद्धतीने भाज्या घेऊन येत असते। तुम्ही बघू शकता आपला झणझणीत गावठी पद्धतीने मटण मसाला, सुक्का मटण मसाला बनवून तयार आहे। आता हे तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतात। भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये या चॅनलवरती। तोपर्यंत बाय।